बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की तुझं क्लचरचं कलेक्शन दाखव म्हणून. तर माझ्याकडे जे पण आता सध्याला क्लचर आहेत ना ते दाखवते मी तुम्हाला. आणि ट्रेंडिंग वाले क्लचर आहेत बरेचसे, आणि केसात लावल्यानंतर पण कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर दिसतात. आणि हे जवळजवळ काही क्लचर आहेत ना, हा बघा, हा क्लचर आहे ना 12 ते 13 वर्ष झालेत ह्या क्लचरला घेऊन. आणि आता ह्या साडीवरती एकदम परफेक्ट मॅच झालाय. अगदी मी 4 ते 5 वेळा फक्त वापरलाय, आणि याच्यावरची किंमत सुद्धा आहे अजून 85 रुपयांना. त्यावेळेस मी 10 ते 12 वर्षापूर्वी घेतला होता. अगदी मण्यांचं आणि जरदोशी बरं काय, जवळून दाखवते मी तुम्हाला नंतर केसात लावल्यानंतर कसा दिसतोय. तर चला क्लचर कलेक्शन आपलं आजचं बघूया. मागच्या वेळी पुण्याला जाताना हा क्लचर मी घातला होता. आणि बघा हे सुंदर फुल आहे, आणि इथे एक ना मस्त असा ह्याच्यामध्ये ना स्टोन आहे. आता आतमध्ये गेल्या दाखवते तुम्हाला. हे बघा इथं स्टोन आहे आणि छोटस लटकन आहे. एक मणीवाला आहे आणि एक सिंगल चेन वाला आहे. खूप छान दिसतो. त्यावेळेस मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की हा क्लचर कुठून घेतला होता. हा मी तुळशी बागेतून क्लचर घेतला होता. आता दाखवते तुम्हाला की हा कसा दिसतोय ते. हे बघा, हा फक्त क्लचर असा जरी लावला तरी एकदम मस्त दिसतोय. बघा पूर्ण केस दिसतेत का. हे बघा, हा क्लचर मी लावून दाखवला तुम्हाला. एकदम असा स्किन कलरचा हा क्लचर आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही साडीवरती किंवा कोणत्याही ड्रेस वरती वापरू शकता. ज्यांना जास्त हेअरस्टाईल वगैरे करता येत नाहीत ना, त्यांनी असे छान फॅन्सी क्लचर लावले ना तर एकदम लुक बदलून जातो. तसाच बघा नॉर्मल हा व्हाईट कलर मध्ये आहे, म्हणजे पांढऱ्या रंगामध्ये. ह्याच्यामधला फरक दिसत असेल. आणि ह्याला बघा हे पांढऱ्या रंगाच्या मोत्याचे लटकन आहेत. आता हा पण लावून दाखवते तुम्हाला. हा बघा, एकदम छान लुक. एवढं जरी क्लचर लावलं ना तुम्ही, म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी एकदम आपल्याला आवरून कार्यक्रमाला वगैरे जायचं असतं ना, तर असा क्लचर जरी लावला ना तर आपला एकदम लुक छान दिसतो. त्यामुळे एखाद दुसरे तरी आपल्याकडे असे फॅन्सी क्लचर असायलाच हवेत. माझं असं वैयक्तिक मत आहे की म्हणजे साध्या रेग्युलरच्या ज्या लागतात ते तर आपण घेतोच क्लचर, पण इन्व्हेस्ट करताना ना क्वालिटी बघून इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे गोष्टी खरेदी करायच्या, जास्त दिवस टिकतात सुद्धा. आणि आपल्याला कुठल्याही कपड्यावरती, साडी, ड्रेस आणि कुठल्याही आउटफिटवरती वापरता येतात. तर हा क्लचर पण कसा वाटतोय, किंवा तुम्हाला कोणता क्लचर आवडतोय या सगळ्यातला, ते मला कमेंटमध्ये कमेंट करून प्रत्येकाने सांगायचं. आता दुसरा दाखवते. मी त्या दिवशी प्रदर्शनाला गेलेला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. हा दीदच्या केसामध्ये तुम्ही क्लचर पाहिला होता. हा माझ्या लेकीला खूप आवडलेला क्लचर आहे, आणि हा प्रदर्शन मधून घेतला होता त्या दिवशीच्या. आता हा सुद्धा तुम्हाला लावून दाखवते. मला सुद्धा हा खूप आवडला. असं डोक्याबरोबर बसतोय. आणि ह्याचं ना सगळ्यात महत्वाचं जे कापड आहे ना, तुम्हाला दाखवते. खूप क्वालिटी एकदम सुंदर आहे बघा ह्याचे. आणि ह्याच्यावरती छोटे छोटे ब्लॅक कलरचे स्टोन आहेत, त्यामुळे मस्त दिसतोय. आता लावून दाखवते तुम्हाला, आणि बघा कसा वाटतोय हा क्लचर. हा दिसतो. हा हा एकदम सुंदर दिसतोय बघा. हा पण म्हणजे ऑफ व्हाईट कलर मध्ये असल्यामुळे कोणत्याही आउटफिट वरती, कुठल्याही ड्रेसवरती, साडीवरती सुद्धा छान दिसतोय हा पण क्लचर. आता पुढचा दाखवते. हा क्लचर जो आहे तो तुळशी बागेतूनच घेतला होता. म्हणजे तो दोन्ही आहेत ना ते ऑफ व्हाईट किंवा स्किन कलरचे, त्याच्यासोबत हा सुद्धा खूप गोड आहे बघा. मुलींना खूप छान दिसतो. आणि ह्याला बघा खाली मोत्याच्या लाईन आहेत. आणि फक्त त्यांनी बघा हे 3 कापडच्या पट्ट्या लावलेत चिटकवून कमी जास्त साईज मध्ये, आणि दोन्ही बाजूला असा आहे ह्या क्लचरला, आणि वरती एक टाय दिली. मुलींच्या हेअरस्टाईलला हा क्लचर खूप गोड दिसतो. हा माझ्या छोट्या लेकीच्या चॉईसनं तुळशी बागेतून घेतला होता. हे बघ हा कसा दिसतोय. मस्त दिसतो. दिसतोय ना. हा हा क्लचर खूप छान दिसतो. मुलींना खूप छान दिसतो. आणि ह्यातले सगळे कलर मिळतात. तुमच्या आवडीचा तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. आणि प्रदर्शन मधून हा एक घेतलेला म्हणजे लॉकचा क्लचर किंवा बनाना लॉकची क्लिप म्हणू शकता. ह्याला वरच्या बाजूला असं लॉक आहे, आणि याच्या दोन्ही बाजूला ना हे कपड्याचं असं मस्त टाय आहे बघा. हा सुद्धा लावून दाखवते तुम्हाला. हे बघा, हा कसा दिसतोय क्लचर. ज्यांना मानेवरती केस, म्हणजे मला कसं की जास्त गळ्यात केस सोडलेले आवडत नाहीत, असं मान मोकळी असावी वाटती. फार गरम होतं मला, त्यामुळं म्हणून मला ना असे लॉकचे क्लचर्स खूप आवडतात. आता हा माझ्या लेकीच्या पसंतीनच तिथूनच प्रदर्शन मधून हा घेतलाय. दोन्ही बाजूला अशी सुंदर अशी टाय आहे बघा. बेबी पिंक कलर आहे ह्याचा. आणि मुलींना ना असे छान दिसतात क्लचर केसामध्ये. तुम्हाला दाखवते लावून.
हे बघा कसा वाटतोय. पिंक कलर तर सगळ्या मुलींचा फेवरेट रंग असतो. म्हणजे प्रत्येक घरातल्या मुलींचा आवडीचा रंग म्हटलं तर हा पिंक कलर असतो. जास्त या रंगाचे ड्रेस असतात मुलींकडे, त्यामुळे पटकन हा लावला की हेअरस्टाईल त्यांची होऊन जाते. हा एक आहे, असंच बाहेर कुठेतरी गेलो होतो तेव्हा आम्ही घेतला होता, आठवत नाहीये मला इतकं, पण लावल्यावर कसा दिसतोय ते दाखवते. ह्याचा सुद्धा गुलाबीच रंग आहे. कारण आता मुली घरात आहेत म्हटल्यानंतर तुम्ही समजू शकता की मुलींचा फेवरेट रंग हा गुलाबीच राहतो. तर हा सुद्धा ज्यांचे थोडे कमी म्हणजे पातळ वगैरे केस आहेत ना, त्यांच्यासाठी खूप मोठे क्लचर आवडत नसतील ना, तर ह्यातल्या ना छोट्यामध्ये पण डिझाईन असतात, त्या सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. माझ्याकडे ना हे 2 गुलाबाचे क्लचर आहेत. हे क्लचर सगळ्यांना व्हिडिओत खूप आवडतात आणि कुठून घेतलेत म्हणून कमेंट येतात. तर माझ्या अगोदर ना 3 वर्ष झाले मी शॉप बंद केले. लेडीज शॉपी आणि साडी सेंटर होतं, तेव्हा मी सुद्धा ज्वेलरी वगैरे विकण्यासाठी आणत होते. तेव्हाचे हे क्लचर आहेत. क्वालिटी सुद्धा खूप गोड आहे ह्याची. आणि ह्याला झालेत 7 ते 8 वर्ष. दोन्ही क्लचर हे भरपूर वापरलेत मी, तरी सुद्धा आहे तसे आहेत. आणि लावून दाखवते तुम्हाला. खूप अट्रॅक्टिव्ह असा लुक दिसतो हे क्लचर लावल्यानंतर. हे बघा. आणि लाल रंग म्हटलं तर सगळ्याच म्हणजे ह्याच्यावरती मॅच होऊन जातो, किंवा लाल रंग केसातून खूप छान असा उठून दिसतो. त्यामुळे हा क्लचर खूप गोड आहे. तुम्हाला जर जेवढ्यांच्या मला लिंक मिळतील ना, तेवढ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आता तो चॉकलेटी काही रंगाचा मी लावून दाखवत नाही. थोड्या वेळापूर्वी दाखवला होता तुम्हाला. अगदी परफेक्ट साडीच्या मॅचिंगचा आहे. पण ह्याचा तुम्ही वर्क बघा ना, वर्क किती गोड आहे. मण्यांनी पूर्ण कपड्यावरती ह्या विणकाम केलंय. आणि 85 रुपयांचा त्यावेळेच आहे. आत्ता घ्यायला गेलं तर 200-250 रुपये जातील ह्याला. त्यावेळेस मी पहिल्यांदाच असं काहीतरी क्लचरमध्ये बघितलं होतं, म्हणून हा पटकन घेऊन टाकला होता. तर आता दाखवते मी तुम्हाला की हा कसा दिसतोय. छानच दिसणार. ज्या त्या साडीवरती आपण एखादी गोष्ट मॅचिंग घातली ना, तर केसामध्ये छानच दिसते. मस्त दिसतोय ना. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. तर आणखीन एक दाखवते मी तुम्हाला. रेग्युलर क्लचर मधलाच हा एक क्लचर आहे. मस्त शिंपल्यांची आणि नाजूक अशा फुलांची याच्यावरती डिझाईन आहे बघा. हा सुद्धा दाखवते. या साडीवरती सुद्धा हा क्लचर माझ्या मते परफेक्ट असा, एकदम परफेक्ट असा मॅचिंग होत असणार आहे. ह्याच्यावरची जी लाइनिंग आहे ना त्याचे, म्हणजे आपण साडी कोणती घालतो किंवा हेअरस्टाईल कशी करतो ह्याच्यावरती आपला लुक जो आहे तो खूप डिपेंड असतो. आता पुढचा एक दाखवते तुम्हाला. हा तर खूप वर्षांचा आहे क्लचर माझा. हा बघा तुम्ही. हा पण बघा खूप सुंदर आहे. हा लोखंड म्हणजे म्हणू शकता तुम्ही, लोखंडामध्ये आहे हा क्लचर. आणि त्याला पूर्ण स्टोनचं काम आहे. अगदी कमळासारखी डिझाईन आहे ह्याची. हा खूप आवडतो मला क्लचर. ह्याला सुद्धा 10 ते 12 वर्ष झाले म्हणजे घेऊन मला. पण मला नेहमी लावायला आवडतो. माझ्याकडे त्यावेळेस अशी पिंक आणि व्हाईट शेड मध्ये साडी होती, त्याच्यावरती हा लावला ना की खूप सुंदर दिसतो हा क्लचर सुद्धा. हा पण बघा एक छान आहे, अनब्रेकेबल आहे. हे पण मी माझ्या शॉपमध्ये विकायला आणलेला क्लचर मधलाच क्लचर आहे. एकदम सुंदर क्वालिटी होती बघा ह्याची. मस्त एकदम. ह्यानं ना तुम्ही पूर्ण फोल्ड करून सुद्धा केस लावू शकता. मी दाखवते तुम्हाला, एक मिनिट. समजा आपण हे ट्विस्ट केले केस आणि असं करून असं जरी लावलं ना तरी पण हा बसतो. किंवा सगळे केस तुम्हाला दाखवते मी. समजा मी ती हेअरस्टिक कशा पद्धतीने लावते ना, त्याच पद्धतीनं मोठी साईज असल्यामुळं हा क्लचर सुद्धा अगदी व्यवस्थित बसतो आणि दिसायला सुद्धा छान दिसतो. हा सुद्धा बघा एकदम मस्त दिसतो केसामध्ये लावल्यानंतर. मला मोकळे केस आवडत नाहीत, त्यामुळे शक्यतो मोठ्या साईजचे क्लचर मला वापरायला आवडतात. त्या दिवशी प्रदर्शनात गेल्यानंतर माझ्या लेकीनं तिच्यासाठी हा एक क्लचर घेतलाय. तो सुद्धा तुम्हाला मी लावून दाखवते. छोटा, तिच्या केसांना खूप गोड दिसतो हा क्लचर. एकदम मस्त नवीन, एकदम युनिक अशी ह्या क्लचरची डिझाईन आहे बघा. छान वाटतंय. तर आता बाकीचे 2-3 राहिलेत ना, ते रेग्युलर वाले क्लचर आहेत. तर तुम्हाला माझं क्लचरचं ट्रेंडिंग वाला जे पण काही कलेक्शन दाखवलंय मी, आणखीन आहेत माझ्याकडे, पण आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल. यातला कोणता क्लचर तुम्हाला आवडला किंवा कलर कोणत्या क्लचरचा आवडला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि नेहमी साध्या गोष्टी घेण्यापेक्षा थोडं थांबून घ्या, पण अनब्रेकेबल आणि चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे आपले पैसे वाचतात. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.